तर सरकारवरती सुप्रिया सुळे यांनी टीका केलेली आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी अपघातासंदर्भातील गोटी सिन्नर महामार्गावरती भीषण अपघात झाला। अपघातामध्ये 3 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाची समोरून येणाऱ्या कंटेनरला धडक बसली। धामणगावजवळ ही दुर्घटना झालेली आहे। हा अपघात झालाय। अपघातामध्ये रिक्षा चालक आणि 4 वर्षाच्या मुलीचाही मृत्यू झालाय। जखमींवरती SMBT रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर ओव्हरटेक करताना रिक्षाचा आणि कंटेनरचा हा भीषण अपघात झालेला आहे। किरण गोटूर आपले प्रतिनिधी नाशिकहून जोडले गेलेले आहेत। किरण, भीषण अपघात आहे, या क्षणाचे ताजे अपडेट। नाशिक जिल्ह्यातील गोटी सिन्नर रस्त्यावरती हा संपूर्णपणे अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये रिक्षामध्ये असलेले माफ करा 3 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 2 जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते। काल सायंकाळच्या वेळेस ही संपूर्णपणे घटना घडलेली आहे। रिक्षा आणि एक ट्रक अशा या 2 गाड्यांमध्ये हे अपघात झालेला आहे आणि ट्रक चालकाला नाशिकच्या वाडीवारे पोलिसांनी सगळ्या इन्क्वायरीसाठी ताब्यात सुद्धा घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि जखमी आहेत, जखमींना त्याच असलेल्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत आणि या सगळ्या प्रकरणी अधिक चौकशी पोलीस करत आहेत। अगदी धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।